आजचा दिवस आहे आणि असे शिका जसे तुम्हाला कायम जीवित राहायचे आहे असे सांगणारे महात्मा गांधी. मित्रांनो, तुम्ही महात्मा गांधींना कशा प्रकारे अनुभवलंय आणि मी कशा प्रकारे अनुभवलंय यात फरक असू शकतो, कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. हे सांगण्यासाठी मी पूर्वी लांबट इयत्ता 6वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे, मी अनुभवलेले महात्मा गांधी. मित्रांनो, महात्मा गांधी बद्दलचे अनेक असे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. त्यांच्या राहण्यावरून, त्यांच्या खाण्यावरून आणि त्यांच्या सवयीवरून अजूनही काही गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. मित्रांनो, खरंच तुम्हाला असं वाटते की गांधीजी काय असू शकतात? ते म्हणतात ना, जे पेरले ते उगवले आणि आपणही तेच करत आहोत. गांधीजींबद्दलचे गैरसमज अनेक असे आपल्या या समाजामध्ये, आपल्या मुलांमध्ये पसरत आहे. म्हणून लहानसा मुलगाही म्हणून जातो, मजबुरी का नाम महात्मा गांधी. अरे, गांधीजींबद्दलचे गैरसमज आपल्या समाजामध्ये पसरत आहे. तुम्हाला काहीच नाही वाटत का? मला काहीच नाही वाटत का? कुणीतरी सांगितलंय की तत्वज्ञान सांगणारा माणूस कुणीतरी फेकलाय आणि आपण झेललाय. मजबुरी का नाम महात्मा गांधी. कुणीतरी सांगितलंय आणि आपण ऐकलंय. कुणीतरी सांगितलंय आणि आपण ऐकलंय. कुणीतरी सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी कट्टर कातरू होते आणि यातील शत्रुता दाखवण्यासाठी ते नेहमी पुणे कार्याच्या संदर्भात दिले जात होते. पुणे कार्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट ते यावेळी आपल्याला समजून घ्यायला हवी. ती म्हणजे ही की नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही सुद्धा गांधीजींचे मत पडले आणि त्यांनी जेव्हा 14 रताळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा मात्र त्या मंडपामध्ये एकच फोटो होता आणि तो म्हणजे महात्मा गांधींचा. जाता जाता इतकेच सांगून जाते, बापूजी का कहना था सादा हो जीवन और सच्चे हो विचार. बापूजी का कहना था सादा हो जीवन और सच्चे हो विचार. बड़ों को तो सम्मान और छोटों से करो प्यार. बड़ों को जो सम्मान और छोटों से करो प्यार. धन्यवाद.